नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय। आज आपण आलो तर रामटेक येथील राम मंदिर या ठिकाणी। विशेष म्हणजे आजच्या येण्यामागचे कारण आम्ही आलो तर देशोन्नतीच्या माध्यमातून लोकसभा क्षेत्राचा हा सगळा आढावा घेण्यासाठी। यहाँ पे जो राजनीतिक वर्तमान परिस्थितियों में है तो पहले तो यहाँ शिवसेना का वर्चस्व था 2 साल, मतलब 2 सत्रों में जो है पिछले 10 साल से जो है शिवसेना के जो है जो एकत्र शिवसेना थी बाला साहब ठाकरे के इसमें, तब तो तूफाने जो है गोपाल तूफाने यहाँ से सांसद निर्वाचित होते रहे। मागच्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जनतेने बीजेपी समर्थित शिवसेनेमध्ये असलेले गोपाल तुमाने यांचे काम पाहून त्यांना यावेळेस पूर्णपणे बॉयकॉट करण्याचा विचार काँग्रेस म्हणजे इथल्या रामटेकच्या लोकसभा संघातील लोकांनी करून टाकला। मतदार म्हणून असं म्हणायचं आहे का आपण कोणत्याही पक्षाकरता काय काम नका, पण ज्याही पक्षाने जर चांगलं काम केलं तर त्याला वाढवायला पाहिजे, त्याची स्तुती व्हायला पाहिजे आणि मी तर म्हणतो प्रसार माध्यमातून त्याची म्हणजे काय म्हणते प्रसिद्धी व्हायला पाहिजे। नाराज आहोत कशाबद्दल? कारण की 10 वर्षापासून काही विकास नाही झाला। परिपूर्ण आता काँग्रेस पक्षाचाच विजय व्हायला पाहिजे, कारण काँग्रेस पक्ष एक असा पक्ष आहे की हा सर्व जनतेचं सॉल्व करू शकते कामावर। या निवडणुकीच्या संबंधात कसा वाटणार आहे, आता लोकसंख्या आहे तर आता लोकांचे काही प्रश्न हे झाले पाहिजे सॉल्व, पेट्रोल कमी झाले पाहिजे, डिझेल कमी झाले पाहिजे, बीजेपी बदलनी चाहिए पर शिवसेना ही आहे म्हणून एकीकडे एनडीए एकीकडे इंडिया म्हणून यावेळी उमेदवार न पाहता जनता ही लोकतंत्र बचाव संविधान बचाव या मुद्द्याला घेऊन इंडिया आघाडीला मतदान करू इच्छितात। तुम्ही या 10 वर्षाच्या झालेल्या जी सत्ता आहे त्या सत्तेला तुम्ही चांगलं म्हणताय की काही बदल हवेत? बदलच हवं ना, हे राजेशाही सुरू आहे। मी याच्या आधी तुम्हाला म्हटलेलं आहे की देशामध्ये फक्त एक धार्मिक वातावरण निर्माण करून कुठंतरी गुंतवायचं आणि विकासाच्या नावाखाली लोकांना जनतेला चुत्या बनवायच्या, बेरोजगारीचा प्रश्न आहे, महागाईचा प्रश्न आहे, हे प्रश्न गेले कुठं? बिलकुल जाते, त्याचं कारण एक लोक भाऊक होऊन गेले। रश्मी बर्वे म्हणून यांना तिकीट काँग्रेस पक्षाने दिलेली होती, परंतु एका हल्ल्यावर असा अत्याचार झाल्यासारखं हे जो काम झालं आहे बीजेपी सरकारकडनं, त्यामुळे लोक फार चिडून गेले की महिलेसोबत सुद्धा न्याय व्हायला पाहिजे, पण हा एकदम अन्याय आहे म्हणून लोकांचं मत काँग्रेस पक्षाकडे वळलेलं आहे। आता लोकांच्या म्हणणं असं आहे की ह्या प्रेशरमध्ये या दबावामध्ये आम्ही कोणत्याच पद्धतीने काम करू नये, पूर्ण जनता काँग्रेस पक्षासोबत आहे। तुम्हाला म्हणजे आता तुम्हाला काय विकास हवा आहे? नवीन सरकार पाहिजे। बरं, आता जे फुटाफुटीचं राजकारण झालं किंवा महाराष्ट्रात एवढा मोठा गोंधळ झाला त्याबद्दल तुमचं मत काय? एक वेळा काँग्रेस सरकार आले पाहिजे। आता 2 रुपये कमी झाले, पण 10 वर्षात किती वाढले? 10 वर्षात तर लगेच वाढले। पहिले 90 रुपये होता, आता 104 रुपये झाला, 105 रुपये। आणि काँग्रेसची मतं ही काँग्रेसची आहे, त्या उमेदवाराची जी काही वैयक्तिक होती तो घेईल, कारण की उमेदवार जो निवडून आला होता उमरेडच्या तो काँग्रेसच्या मतावर आलेला आहे, तो वैयक्तिकरित्या आलेला नाहीये। रोजगारांना रोजगार नाहीये, दुनियाभराच्या विपत्ती आहे, दुनियाभराची तकलीफ आजच्या परिस्थितीमध्ये लोक सहन करून राहिले आहेत, म्हणून सर्व आमचं रामटेकवासियांचं मत एकदम बदलून गेलं की आता काँग्रेसशिवाय पर्याय नाही। और उसके पहले जो है सुबोध मोहिते थे, लेकिन और उसके पहले जो है मुकुल वासनिक भी थे, लेकिन अभी जो वर्तमान में है आज की परिस्थिति में ऐसा है कि जो है वो भी कांग्रेस छोड़ के आए, जो शिवसेना सिंधे से खड़े हुए रहा पारवे और बर्वे जो है कांग्रेस के हैं, और जो किशोर गजवी है उनका भी बैकग्राउंड जो है कांग्रेस राका से जुड़ा हुआ है, और अभी वो वंचिता गाड़ी उनको सपोर्ट कर रही है। तो यहाँ पे ऐसा है कि सब मिला जुला वो खिचड़ी है। फिर भी जो है यदि यहाँ पे लोग बोलते हैं कि जात के आधार पे वोट पड़ेंगे, तो जात के आधार पे वोटों के चांस कम है। सर, नरेंद्र मोदी जी जे पंतप्रधान आहेत त्यांचा इफेक्ट रामटेकच्या लोकसभेवर काही पडत नाहीये, आणि यावेळेस तो देशामध्ये पडणार नाहीये, कारण की ज्या पद्धतीने त्यांचे कारभार चालला आहे त्यापर्यंत जनता त्रस्त आहे।